नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र स्टुडंट मित्रावर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, जर तुम्ही 2026 मध्ये सरकारी नोकरीचं स्वप्न बघत असाल तर स्टाफ सिलेक्शन कमिशन तुमच्यासाठी एक खूप मोठी संधी घेऊन आले। ही एक सुवर्ण संधी आहे। बरेचसे विद्यार्थी फक्त SSC GD आणि CGNची वाट बघतात, पण सिलेक्शन पोस्टच्या भरतीकडे कोणाचं लक्ष नसतं। इथे खरी संधी असते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या भरतीची A to Z माहिती, महत्त्वाच्या तारखा, मुख्य म्हणजे महाराष्ट्रातील मुलांसाठी कोणत्या महत्त्वाच्या 10 पोस्ट आहेत हे पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी एक महत्त्वाची ट्रिक सांगणार आहे। आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बाजूला बेल आयकॉन आहे तो दाबायला विसरू नका। आणि तुमचं शिक्षण काय झालंय, तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहतात हे कमेंट्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या शिक्षणानुसार मी नवीन जॉब अपडेट घेऊन येईल। चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की स्टाफ सिलेक्शन कमिशनची भरती ही ऑर्गनाइज करण्यात आली आहे। जॉब अपडेट सुरू झाली आहे। आपण त्याच्या महत्त्वपूर्ण तारखा पाहून घेऊ। विद्यार्थी विद्यार्थ्यांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की ॲप्लिकेशनची सुरुवात झाली आहे 13/4/2026 पासून। त्याची जी काही लास्ट डेट आहे ती लास्ट डेट आहे 4/5/2026। त्यानंतर जी ऑनलाईन फीस पेड करायची शेवटची तारीख आहे ती 5/5/2026 आहे। त्यानंतरची जी फॉर्म करेक्शनची तारीख आहे ती 11/5 ते 13/5/2026 पर्यंत आहे। तुमची जी काही कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे ती जून 2026 मध्ये होणार आहे। लक्षात ठेवा की आपण याचा सिलेबसचा नेक्स्ट व्हिडिओ लगेच घेऊन येतोय, त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करा, बाजूला बेल आयकॉन दाबा। बेल आयकॉन दाबला नाही तर या व्हिडिओच्या सिलेबसचं तुम्हाला नोटिफिकेशन येणार नाही, त्यामुळे चॅनल सबस्क्राइब करा, बाजूला बेल आयकॉन दाबा। आणि याचं जर तुम्हाला काही मदत हवी असेल तर याचा टोल फ्री क्रमांक या ठिकाणी नमूद करण्यात आलेला आहे। आता सर्वात महत्त्वपूर्ण पाठ म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी कोणत्या महत्त्वाच्या 10 पोस्ट आहेत त्याविषयी मी तुम्हाला माहिती देतोय। तर लक्ष देऊन ऐका, पहा, स्किप करू नका, नाही तर तुम्ही कोणत्या पोस्टसाठी ॲप्लिकेबल आहात, तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशनविषयी महत्त्वपूर्ण माहिती ही या ठिकाणी मिसमॅच होऊ शकते, हे तुम्ही लक्षात ठेवा। तर याच्यातलं जे पहिली पोस्ट आहे ती म्हणजे स्टेनोग्राफरची। आता ज्यांचं स्टेनोग्राफर झालेलं आहे ते या ठिकाणी अप्लाय करू शकतात, त्यांच्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी। नंतर लॅबोरेटरी अटेंडन्स यासाठी फक्त 10वी-12वी लागतं आहे, आणि सायन्सवाल्यांसाठी ही एक गोल्डन अपॉर्च्युनिटी। नंतर ज्युनियर इंजिनियर या ठिकाणी तुमचा डिप्लोमा होणं गरजेचं आहे। नंतर सायंटिफिक असिस्टंट या ठिकाणी तुमचं BSc असणं गरजेचं आहे। नंतर ड्रिलिंग असिस्टंट ही एक तांत्रिक कामं आहेत, तर या ठिकाणी सुद्धा डिप्लोमा चालतील। नंतर क्लर्क, सर्वांची आवडती पोस्ट, या ठिकाणी तुम्हाला 12वी पास असणं गरजेचं आहे। मंत्रालयीन कामाचा अनुभव असला तर तो या ठिकाणी ॲडव्हान्टेज मानला जाऊ शकतो। नंतर अकाउंटंट आहे, कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी बेस्ट अपॉर्च्युनिटी निघाली आहे। नंतर स्टोअर अटेंडन्स हे सर्वात जास्त म्हणजे याच्यासाठी कमी क्वालिफिकेशन लागतं आहे। नंतर रिसर्च असिस्टंट्स म्हणणे, ज्यांचं PhD झालेलं आहे किंवा ज्यांनी नेट सेट देऊन ठेवलं आहे त्यांच्यासाठी ही एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे। नंतर सिनियर सायंटिफिक असिस्टंट याच ठिकाणी तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएटवाले जे आहेत त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे। आता मी तुम्हाला 10 महत्त्वपूर्ण पोस्ट सांगितल्या आहेत। ह्या पोस्टसाठी 10वी-12वी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, नेट सेट, PhD होल्डर सर्वजण अप्लाय करू शकताय, म्हणून एक सुवर्ण संधी आहे। सर्वांना या ठिकाणी संध्या मिळत आहेत। तर माझी विनंती असणार आहे की तुम्ही या व्हिडिओला शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, आणि खास करून त्या गरीब विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा जे खाजगी कोचिंग क्लासेस लावू शकत नाही, कारण की त्यांना प्रत्येकालाच नोटिफिकेशनविषयी माहिती असते असं होत नाही। याच्यामध्ये व्हेरियस पोस्ट देऊन ठेवला आहेत। जर तुम्ही शेअर केलं, तुमच्या विद्यार्थी मित्र मैत्रीण यांचं क्वालिफिकेशन बसत असेल आणि उद्या उठून ते सिलेक्ट झाले तर त्यांच्या जीवनाला स्थिरता देण्यामागे तुमचा मोठा हातभार राहणार आहे, त्यामुळे नक्की शेअर करा। तुमचा एक शेअर कोणातरी जीवन घडवू शकतो, हे लक्षात ठेवा। आता एज लिमिट आपण पाहून घेऊ। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता व्हेरियस पोस्टसाठी इथे वेगवेगळ्या प्रकारचे डिफरंट एज लिमिट देण्यात ठेवण्यात आले। तर जास्तीत जास्त म्हणजे 18 ते 25, 18 ते 27, 18 ते 30, 18 ते 35 हे या ठिकाणी। आता ही एक सरकारी नोटिफिकेशन आहे, त्यामुळे या ठिकाणी एज रिलॅक्सेशन लागू आहे। आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की SC/ST वाल्यांना 5 वर्षाचं आहे, OBC वाल्यांना 3 वर्षाचं आहे, PWD वाल्यांना 10 वर्षाचं आहे, PWD OBC वाल्यांना 13 वर्षाचं आहे, PWD SC/ST वाल्यांना 15 वर्षाचं आहे। एक सर्व्हिसवाल्यांना सर्व्हिस नंतर 3 वर्षे सर्व्हिस झाली असेल तर त्यानुसार रिलॅक्सेशन आहे। म्हणजे तुम्हाला मी सांगतोय की सपोज 18 ते 30 वर्ष राहिलं आणि जर तुम्ही SC/ST मध्ये येत आहे तर प्लस त्याच्यामध्ये 5 वर्ष ॲड करा, म्हणजे 18 ते 30 आहे आणि तुमचं 30 वर्ष होऊन गेलं आहे तर त्याच्यामध्ये 5 वर्ष ॲड करा, तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेबल होऊन जाणार आहेत। त्याचप्रमाणे OBC, PWD आणि OBC SC/ST वाल्यांनी ॲड करून पाहिजे।
जर तुम्ही बसत असाल तर नक्की अप्लाय करा. सिंगल एक्झाम होणार आहे. बऱ्याचशा पोस्टला स्किल टेस्ट नाही आहे, त्यामुळे ही एक सुवर्ण संधी आहे. लक्षात ठेवा, आपण याच्यावरतीच लगेच टेस्ट सिरीज अरेंज करणार आहोत. तीही फ्री ऑफ कॉस्ट. तुमच्या फ्री ऑफ कॉस्ट मॉक टेस्ट इथे होणार आहेत आणि याचा इन डिटेल सिलेबसचा व्हिडिओ मी लगेच घेऊन येतो आहे. उद्या परवापर्यंत याचा व्हिडिओ येऊन जाईल. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आता याचं जी काही फीज आहे तो तुम्हाला 100 रुपये फी या ठिकाणी लागणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आता जे SC ST वाले कॅन्डिडेट आहेत, नंतर अपंगवाले कॅन्डिडेट, एक सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट आहेत, त्यांच्यासाठी इथे फीज लागणार नाही आहे. लक्षात ठेवा. तुमच्या मित्रमैत्रिणींना SC ST वाले, PWD वाले, त्यांना ही नोटिफिकेशन नक्की शेअर करा. त्यांना या ठिकाणी फीज लागणार नाही आहे. आता एक्झामिनेशन सेंटर जर पाहिली तर पूर्ण भारतभरामध्ये एक्झामिनेशन सेंटर आहेत. फॉर्म भरत असताना तुम्हाला 3 एक्झामिनेशन सेंटरचा प्रेफरन्स द्यावा लागणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आता महत्त्वपूर्ण पार्ट म्हणजे स्कीम ऑफ एक्झामिनेशन. लक्षात ठेवा, वेगवेगळ्या पोस्टनुसार इथे एक्झामिनेशन होणार आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की 10वी 12वी वाल्यांसाठी, नंतर जे ग्रॅज्युएशन आहेत अबोवाल्यांसाठी पहिली प्रिलिम टेस्ट ही कॉमन राहणार आहे, मात्र स्किल टेस्ट ही पोस्ट वाईजनुसार होणार आहे. काही पोस्टला स्किल टेस्ट लागू आहे, काही पोस्टला स्किल टेस्ट लागू नाही आहे. तर आपण याच्यामध्ये जे काही सब्जेक्ट येत आहेत ना त्याविषयी आपण इथे इन डिटेल्स माहिती घेऊन घ्या. तर इथे जनरल इंटेलिजंट आहे, 25 क्वेश्चन्स येणार आहे, तुम्हाला 50 मार्कांसाठी येणार आहे. नंतर जनरल अवेअरनेस आहे, 25 क्वेश्चन्स येणार. नंतर क्वांटिटेटिव्ह अप्टिट्यूड आहे, त्याच्यामध्ये बेसिक अर्थमॅटिकल स्किल विचारले, 25 क्वेश्चन्स राहणार आहे 50 मार्कांसाठी. नंतर बेसिक इंग्लिश आहे, 25 क्वेश्चन्स राहणार आहेत 50 मार्कांसाठी. तुम्हाला एकूण 1 तासाचा वेळ मिळणार आहे आणि जे SC ST वाले त्यांना हा वेळ वाढवून मिळणार आहे, हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे, हे तुम्ही पहा. या ठिकाणी तुम्हाला 0.5ची तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे. ही निगेटिव्ह मार्किंग आहे, नाही तर जाल मागच्या व्हिडिओमध्ये काही आता जे नोटिफिकेशन आले त्यांच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, मात्र याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे. दुसरं महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे तुमची एक्झाम ही हिंदी आणि इंग्लिश या 2 बेसिक लँग्वेजमध्ये होणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला अगोदरच बोललो, ज्यावेळी तुम्ही फॉर्म भरणार त्यावेळेला तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करावे लागणार आहे की तुम्ही कोणत्या लँग्वेजमध्ये ही परीक्षा देऊ इच्छितात, हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, ही एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे, हे तुम्ही या ठिकाणी विसरू नका. दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खाली बेल आयकॉन आहे तो दाबायला विसरू नका. आपण उद्यापर्यंत याचा इन डिटेल सिलेबस घेऊन येणार आहे. 10वी 12वी वाले ज्या पोस्टसाठी ॲप्लिकेबल आहे त्यांचा वेगळा सिलेबस आहे, ग्रॅज्युएशनवाल्यांसाठी वेगळा सिलेबस आहे आणि जे त्याच्यावरती त्यांच्यासाठी वेगळा सिलेबस आहे. आपण सगळ्या पोस्टचा इन डिटेल सिलेबसचा व्हिडिओ घेऊन येतो आहे. सोबतच आपण याच्यासाठी टेस्ट सिरीज सुरू करतो आहे. तुमचे सर्व क्वेश्चन्स या ठिकाणी कव्हर केले जाणार आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात तुमचे जे महत्त्वपूर्ण इथे विषय आहेत, जनरल इंटेलिजन्स झालं, जनरल अवेअरनेस झालं, क्वांटिटेटिव्ह अप्टिट्यूड झालं, इंग्लिश लँग्वेज झाली, याचा पूर्ण इतकं तुमचं प्रॅक्टिस केली जाईल ना की तुम्हाला कॉन्फिडन्स वाढणार आहे. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट हे वाक्य तुम्ही कदाचित विसरून जातात, पण विसरू नका. मी तुम्हाला परत प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगून ठेवतो. आपलं चॅनल हे महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी आहे की त्यांना सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे सोप्या भाषेमध्ये नोटिफिकेशन समजायला हवं, त्यांची प्रॅक्टिस व्हायला हवी. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की शेअर करा, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. खास करून जे गरीब विद्यार्थी आहेत ते प्रायव्हेट कोचिंग क्लासेस लावू शकत नाही, त्यांच्यामध्ये हे चॅनल नक्की शेअर करा. तुमचा एक शेअर त्यांचं जीवन घडवू शकतो. आपण भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.